नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट लागलेला आहे आणि मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगितलं होतं की रिझल्ट आजच लागणार आहे, उद्या लागणार आहे, असं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं। काल परवा सुद्धा मी इंडियन आर्मी रॅली भरतीचा व्हिडिओ टाकला होता की रिझल्ट आज लागणार आहे म्हणून। तर पहा, आपला जो अंदाज आहे या ठिकाणी 100% खरा लागतो, एक लक्षात ठेवा। तर इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट आपल्याला कशा प्रकारे चेक करायचा हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। इंडियन आर्मी भरतीचा रिझल्ट चेक करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गुगलमध्ये यावं लागणार आहे आणि इथं आपल्याला सर्च करायचं आहे जॉइन इंडियन आर्मी। जसं जॉइन इंडियन आर्मी तुम्ही सर्च केलं, हे पहिली वेबसाईट आपल्या समोर येणार आहे। या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं। तर ही वेबसाईट जे सध्याच्या कंडिशनला स्लो चालून राहिली, काऊन की यामध्ये सर्वात जास्त पोरं जे आहे म्हणजे पूर्ण ऑल इंडियातून पोरं यावर जे चेक करत आहे, त्यामुळे तुम्हाला वारंवार या ठिकाणी रिफ्रेश करत राहायचा आहे, प्रयत्न तुम्हाला करत राहायचा। एक लक्षात ठेवा, बघू शकता हा कॅप्चा आला, कॅप्चा आल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा इथून टाकून द्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, तर हा कॅप्चा मी या ठिकाणी टाकून देतो। तर हा कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे पूर्ण, आणि ह्या कॅप्चा टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा कॅप्चा बरोबर आपल्याला टाकायचा आहे, कोणतंही अक्षर यामध्ये चुकलं नाही पाहिजे। तर बघू शकता हा कॅप्चा मी टाकलेला आणि एंटर वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं आपण एंटर वेबसाईटवर क्लिक केलं तर बघू शकता या ठिकाणी ओपन होत आहे। थोडासा टाइम लागत आहे कारण की वेबसाईटवर सध्या पूर्ण या ठिकाणी भार आलेला आहे, लोड आलेला आहे, कारण की सर्वच मुलं या ठिकाणी रिझल्ट चेक करत आहे त्यामुळे। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही, जसं या वेबसाईटवर आपण क्लिक केलं तसं ही वेबसाईट या ठिकाणी खुलणार आहे। बघू शकता तुम्ही, साईड खूप स्लो यामध्ये चालत आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही साईड या ठिकाणी ओपन झाली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, खाली यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे, CEE रिझल्ट म्हणून आपल्याला दिसत असेल, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर CEE रिझल्टवर आपल्याला क्लिक करायचं, मी केलं या ठिकाणी। आणि जसं आपण CEE वर रिझल्टवर आपण टिक केल्यानंतर तर बघू शकता हे आणखीन खुलत आहे, बघू शकता तुम्ही, हे बघा खुलत आहे। तर बघू शकता या ठिकाणी हे खुललेलं आहे। तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण, यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचे पेपर झाले, यारो नागपूरचे पेपर झाले, यारो पुणे आर्मी भरतीचे पेपर झाले, यारो मुंबई आर्मी भरतीचे पेपर झाले, यारो कोल्हापूर आर्मी भरतीचे पेपर झाले, यारो बेळगाव आर्मी रॅली भरतीचे पेपर झाले। तर आता रिझल्ट कोणकोणत्या यारोचा लागला आहे बघू शकता तुम्ही। अंबाळा यारोचा रिझल्ट लागलेला आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जयपूर यारोचा रिझल्ट लागला आहे, लखनौ यारोचा रिझल्ट लागलेला आहे, त्यानंतर शिलाँग यारोचा रिझल्ट लागलेला आहे। त्याचबरोबर बघू शकता तर ह्या 33 यारोचा रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा रिझल्ट दाखवून याला, जसं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, यारो नागपूर झालं, यारो पुणे आर्मी भरती झालं, यारो मुंबई आर्मी भरती झालं, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती झालं। तर तुम्हाला लवकरच मध्ये रिझल्ट पाहायला भेटणार आहे। आपल्या 5ही यारोचा आपल्याला वेळोवेळी चेक करत राहायचं, कारण की यामध्ये प्रत्येक एक यारोचे 2-2 यारोचे रिझल्ट या ठिकाणी लागून राहिले, लागणं चालू होतं। आज संध्याकाळपर्यंत सुद्धा आपल्याला महाराष्ट्राचा रिझल्ट पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे। बघू शकता 1-1, 2-2 यारोचे रिझल्ट या ठिकाणी लागत आहे। सर्वात अगोदर ह्या 5च यारोचे रिझल्ट लागले, जशी वेबसाईट खुलली होती याच्या अगोदर सकाळी। तर सकाळी ज्या फक्त ह्या 6 यारोची म्हणजे अंबाळा यारोचीच फक्त रिझल्ट लागला होता, अंबाळा यारोचाच या ठिकाणी रिझल्ट लागला होता फक्त। आणि अंबाळा रिझल्ट लागल्यानंतर आता बा जयपूरचे सुद्धा आले, लखनौचा सुद्धा रिझल्ट आला, शिलाँगचा सुद्धा रिझल्ट आला। तर आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा, महाराष्ट्रातील सर्व यारोचा रिझल्ट येणार आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।